हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला. तर तुमचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस आपला बोलता बोलता किती उगवला आहे, तरी 9वा दिवस आहे. ज्याही मैत्रिणी कंटिन्यू व्हिडिओ बघत आहेत, दररोज व्हिडिओ बघत आहे, त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण की मी जी काय कटिंग दाखवत आहे ती एकदम प्रॉपर कटिंग आहे. ती खूप सुंदर अशी कटिंग बसती. मी तुम्हाला खरंच सांगते, 100% गॅरंटी देते. तुम्ही जर मी ज्या पद्धतीने कटिंग सांगते त्या पद्धतीने कटिंग करा आणि त्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करा, तुमचा ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर बसणार आहे. जसं सांगितलं आहे, जसं माप घ्यायला लावलं आहे त्याच पद्धतीने माप घ्या आणि ब्लाऊज स्टिच करून बघा. एक इतकं सुंदर तुम्हाला वाटन, इतकं भारी वाटन ना. जो ब्लाऊज तुमचे कधी बिघडत असतील ना, ते ब्लाऊज तुमचे अजिबात बिघडणार नाही. तुम्ही एकदा तरी ट्राय करा, एकदा तरी ट्राय करा. असं नका का व्हिडिओ बघतायत फक्त आणि लगेच पुढं स्क्रोल करतायत, पुढं नेतायत किंवा दुसरे व्हिडिओ बघतायत. एकदा कटिंग करून बघा. तुमचं जे काही माप असेल ना त्या मापानुसार कटिंग करा आणि आपला दिवस 9वा आहे. मी स्वामींजवळ एवढीच प्रार्थना करते की स्वामी, मी काही जो काही कटिंग तुम्हाला दाखवते ना, त्या कटिंगमध्ये बऱ्याच मैत्रिणींना फायदा होऊ दे आणि बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना, असाच माझा जो काही दिवस आहे ना, म्हणजे मी काही दिवस टाकते ना, 9वा दिवस आज आलेला आहे, हा माझा कायम चालूच असू दे, कायम चालूच असू दे. जेवढे पण दिवस माझे चालू राहतील ना, तेवढ्या पण दिवशी ना मी काहीतरी नवीन 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 तुम्हाला शिकवत राहीन. आता जसं प्रिन्सेस कटचा दिवस चालू आहे, तसंच आपण डिझाईन बघणार आहोत, तसंच आपण कटोरी ब्लाऊज बघणार आहोत, तसंच आपण 4 टक्स ब्लाऊज, 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज, जे काही डिझाईन आहेत बाहींच्या, त्या एक एक करून आपण सगळं काही शिकणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं, मी जे पण व्हिडिओ टाकते ना ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतात. आता पाठीमागं जो पसारा एवढा तुम्हाला दिसतोय ना, जी माझी खोली आहे ना ती खूप छोटी आहे. 2च रूम आहेत. हा एक रूम आहे. ह्याच रूममध्ये माझं ब्लाऊजचं पण आहे. बाहेर असा पाऊस चालू आहे. ज्यावेळेस मी खोली काढन ना बाहेर, त्यावेळेस मी नक्कीच माझ्या दुसऱ्या चॅनलवरती नक्कीच शेअर करेल. तुम्ही मैत्रिणींनो कमेंट सुद्धा मला नक्कीच करून सांगू शकता की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात म्हणून, जेणेकरून मी आणखी त्याच्यात सुधारवण्याचा प्रयत्न करेन. मला एडिटिंग करायला जे आहे ना जास्त वेळ भेटत नाही. मी जसं शूट करते ना तसंच टाकून देत असते. तर त्यामुळं तुम्ही ना थोडंसं ना, जसे व्हिडिओ मी म्हणजे आपले आहेत ना तसे तुम्ही कंटिन्यू बघत राहा, शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला खूप फायदा होणार आहे. वाटलंच तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ नका बघू, पण मी जे हे दिवस चालू केलेले आहेत ना, शिवण क्लास 1, 2, 3, आज 9वा दिवस आहे, तर तो तुम्ही कंटिन्यू बघा. असंच मला वाटतं. खूप छान याची कटिंग आहे, जी मी शिकलेली आहे ती मी तुमच्यासोबत प्रॉपर शेअर केलेली आहे. मी ह्या पेपर जे पॅटर्न तुमच्यासोबत शेअर करत आहे हे मी विकलेली सुद्धा आहेत. तर त्यामुळं तुम्ही हे नक्कीच याचा फायदा करून घ्या. तर आजचं आपलं कटिंग आहे ते आहे 38 साईज. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये 36 साईजचं पेपर कटिंग जे आहे ना शेअर केलेलं आहे, आणि आज आपलं जी कटिंग आहे ती आहे 38 साईज. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. जास्त व्हिडिओ मोठा व्हायला नको, तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू आपण. इथं बघू शकतात तुम्ही, कार्डशीट पेपर आहे. बॅक साईड आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहोत, त्यामुळे इथं तुम्ही बघू शकता मी ओपन बाजूनीच इथं ठेवून घेतले, म्हणजे मला ना छान असं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट छान असं कट करता येईल आणि पटकन असं वेगळं होईल. त्यामुळे मी इथं हे अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. तुम्ही इथं न्यूजपेपर असेल, न्यूजपेपर घेऊ शकता, जेणेकरून कोणताही तुमच्याकडे एखादा पेपर असेल त्याच्यावरती तुम्ही हे पॅटर्न काढू शकतात. तर याच्यावरती सगळ्यात पहिला आपण टाकणार आहोत उंची. तर आपल्याला ह्या प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये उंचीमध्ये 1.5 इंच मिळवायचा आहे. जी काही उंची आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच मिळवायचा आहे. जसं मी आता उंची इथे घेते आहे 38 साईज आहे, तर 38 साईजमध्ये ना उंची जी आहे ना ती भरपूर घ्यायची. तुम्हाला बरेच वेळा बऱ्याच मैत्रिणीचे ब्लाऊज जे आहेत ना ते वर जातात, बॅकनी वर जातात, नाही तर फ्रंटनी वर जातात. तर तुम्हाला इथं उंची जी आहे ती भरपूर घ्यायची आहे. मी आता जशी उंची जी आहेत ना ती 13.5 इंच ठेवते, तर 15 इंचावर मार्किंग करते. तुम्हाला वाटलं की मला 14 इंच उंची घ्यायची, तर तुम्ही 15.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. तुमच्या उंचीमध्ये तुम्हाला जो काय बदल करायचा तो तुम्ही इथं करू शकतात. फक्त उंचीमध्ये तुम्हाला 1.5 इंच घ्यायचा आहे, म्हणजे मूळ उंचीमध्ये 1.5 इंच मिळवायचा आहे. तर हे आपण उंचीवरती मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात.
जे आता याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप. मी आता प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की तुमचं जर बॅक पार्ट जो आहे ना तो डीप असेल, 10च्या खाली असेल, तर शोल्डर हे तुम्हाला पूर्णतः 5 इंचाच्या आतमध्येच ठेवायचं आहे, म्हणजे 5 इंचापर्यंतच ठेवायचं आहे. 4.25 घेऊ शकतात, 4.5 सुद्धा घेऊ शकतात तुम्हाला जर शोल्डर पट्टी बारीक ठेवायची असेल तर या पद्धतीने शोल्डरचं माप हे टाका. आपला एक व्हिडिओ येणारच आहे की मी तुमच्याबरोबर चार्ट पण शेअर करणारच आहे लवकरच. तर जसं मला वेळ भेटेल तसं मी तुमच्याबरोबर एक व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती मी देणार आहे. तर या पद्धतीने आपण आता इथं शोल्डर जे आहे ना डीप गळा आहे बरोबर. आता बऱ्याच मैत्रिणी प्रत्येक मैत्रिणी ज्या आहेत ना त्या आपला गळा जो असतो ना तो डीपच ठेवत असतात. तर आपण इथं डीपवरच जे माप आहे ना ते टाकणार आहोत. तर मी इथं हे बघा, तर 5 इंचाचं शोल्डर आपण इथं 5.25 इंचाचंच घेऊ. चला, डीप गळा आहे तर आपण 5.25 इंच ठेवू. आणि तुम्ही इथं जास्त डीप आहे, जसं 10 इंचाच्या खाली आहे, मी सांगितलं 11 आहे, 12 आहे, तर तुम्हाला हे शोल्डर संपूर्ण 5.25 इंच किंवा 5 इंचच्या आतमध्येच घ्यायचं आहे. जशी तुमची शोल्डर पट्टी तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यावरती. मी 5.25 इंच शोल्डर टाकून घेतलेला आहे. मुंढा उंची ही 5.6 इंच ठेवायची आपल्याला. इथं पुन्हा 5.25 इंच एकदा मोजून घ्यायचं आणि इथला सुद्धा पॉइंट काढून घ्यायचा. सरळ लाईन ओढून घेऊ आपण इथं अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला घ्यायचं आहे घडीचं माप. तर बघा 38 साईज आहे, 38 साईजचा चौथा भाग येतो 9.5 इंच. 1.5 इंच हे आपल्याला घ्यायचं आहे शिलाई मार्जिन. हे बघा या पद्धतीने आपण घेतलेलं आहे शिलाई मार्जिन इथे 1.5 इंच. इथं शिलाई मार्जिन तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता. मी पुन्हा एकदा इथे 5.6 इंच चेक करते आणि लाईन इकडे ओढून घेते. हे बघा असे पॉईंट आपले खालीवर झाले नाही पाहिजे. आपल्याला जे काय वाढवायचं आहे ते आपण व्यवस्थित माप टाकूनच वाढवायचं आहे. माप जे काय आपल्याला वाढवायचे आहेत ती खाली कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. जे काय कमर असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर आता इथं कमर जे आहेत ना ते आपण 38 साईज आहे तर आपल्याला इथं कमर जे आहे ना ते आपल्याला घ्यायचं आहे 32 इंच. ओके, 32 इंच चौथा भाग येतो 8 इंच. 8 इंच मध्ये आपल्याला 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचं. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन जेवढं आपण घेतलेलं आहे 1.5 इंच तेवढं घ्यायचं. आता ही लाईन आपल्याला इथे ओढून घ्यायची. बघा या पद्धतीने तुम्हाला ही माप टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही माप टाकून घेतल्यानंतर इथून मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. मोंढ्याचा आकार देताना बऱ्याच मैत्रिणींच्या मोंढ्यात झोळ वगैरे पडतो, तर तो पडू नये यासाठी तुम्हाला इथं हे बघा या पद्धतीने इथून तुम्हाला याचा पण मधला सेंटर काढला तरीही चालेल. हे बघा म्हणजे काय होतं तर प्रॉपर तुमचं मोंढ्यातला शेप हा छान निघन. तर तुम्ही इथून 1.25 इंचाचाच अंतर जे आहे ना त्या घ्या. 1.5 इंचाचं घेतलं तरी चालतं, पण तुमच्या मोंढ्यात झोळ वगैरे पडत असेल तर हे या पद्धतीने टाका. ज्यावेळेस डीप असेल त्यावेळेस तर 1.5 घेऊच नका, तुम्ही 1 इंचावर टाकलं तरी चालेल. आणि हा हात हलका आपला असा खालून न्यायचा आहे आपल्याला. इथं 1.5 इंच अंतर जे आहे ना ते डाऊन करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथूनच आपल्याला काय करायचं 1 इंचावरती किंवा 1.5 इंचावरती अंतर घ्यायचं जे फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार राहील. आणि ह्या मोंढ्यामध्ये आपल्याला इथे हे करून घ्यायचं, जॉईंट करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचा मोंढ्याचा आकार हा काढून घेतला. आपल्याला घ्यायची आहे आता गळा रुंदी. गळा रुंदी तर शक्यतो मोजण्याआधी मेन आहे आपलं संपूर्ण शोल्डर आणि जेवढी शोल्डर पट्टी ठेवायची आहे तेवढी. तर अंगावरनं पण आपण हे शोल्डर मोजू शकतो आणि ते कशा पद्धतीने टाकायचं त्याचा पण व्हिडिओ आपण एक सेपरेट बनवू. मी इथं तुम्हाला गळा रुंदी घेऊन जी शोल्डर पट्टी आहे ती कशी घ्यायची ते सांगते. इथून शोल्डर पट्टी आपल्याला जेवढी ठेवायची आहे तेवढी. मला 2.5 इंच ठेवायची आहे तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेतलं. तर इथं गळा रुंदी ही आपली राहती 2.25 इंच. तर जेवढी पण राहती तेवढी आपल्याला इथं घ्यायची आहे. ज्या वेळेस तुमचा गळा डीप असेल जास्त तर तुमचं शोल्डर हे आपोआप छोटं येईल.
छोटा आल्यानंतर तुमची शोल्डर पट्टी तुम्हाला किती ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्ही हे माप टाकायचं आहे. आपोआप तुमची जी काही गळा रुंदी आहे ती निघणार आहे. आता इथून आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा. आता याच्या खालचा पार्ट जो आहे ना कार्डशीट पेपरचा, तर याच्यामध्ये आपण खालचा पार्ट जो आहे ना तो बॅकला वापरू. आता याच्यावरतीच आपण संपूर्ण फ्रंट पार्टची मापं टाकून घेऊ. मी इथून जो आहे ना इथून घेते आहे गळा 6.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता 2.25 इंचाची गळा रुंदी आहे, तर 2.25 इंचाच्या गळा रुंदीवर मार्किंग टाकून घेतलं. आता गळा बाहेरून पसरवायचा आहे तुम्हाला, तर तो तुम्ही पसरवू शकता तुमच्या आवडीनुसार. तर गळा डायरेक्टली इकडून पसरायला सुरुवात करायची नाही, तर तुम्ही तो गळा या पद्धतीने असं खाली येता 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 अशा पद्धतीने हा गळा तुम्ही पसरवू शकतात तुमच्या चॉईसनुसार. तुम्हाला जसं वाटलं तसा गळा तुम्ही इथं घेऊ शकता. कोणता पण गळा असू द्या, बॅकचा असू द्या किंवा फ्रंटचा असू द्या, गळा डायरेक्टली वरच्या साईडनी पसरवायचा नाही. डायरेक्टली असा खालून जो खालची बाजू आहे तिकडनं तुम्हाला हा गळा पसरवायचा आहे. ओके, चला आता आपल्याला इथे टाकायचा आहे खालच्या साईडला छातीचा 10वा भाग. तर बघा, छातीचा 10वा भाग आपला 38 साईज आहे, तर छातीचा 10 भाग येतो 3.8. 3.8 म्हणजे जवळजवळ 4.25 इंच. तर आपण हा टक्स जो आहे ना तो 4 इंचावरती टाकून घेऊया. किती? 4 इंचावरती. थोडं 0.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो काय टक्स लाईन आहे, जो काय उभा टक्स पॉईंट आहे आपला कटोरीचा टक्स पॉईंट, तो आपल्याला इथे टाकायचा आहे. तर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई कटोरीचा टक्स पॉईंट हा कसा काढायचा, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. तर आपण लवकरच बनवू, जेणेकरून तुम्हाला जो काही टक्स पॉईंट आहे म्हणजे छातीनुसार तुम्हाला टाकता यावा म्हणून. तर अंगावरून तुम्ही मोजू शकता, ब्लाऊजवरून मोजू शकता. मी कालच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून कटोरीचा टक्स पॉईंट कसा काढायचा तो मी दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये. तर मी इथं हा टक्स पॉईंट 10.5 इंचावर टाकून घेते. जर तुमच्याकडे आता टक्स पॉईंटचं माप नसेल तर तुम्ही हा टक्स पॉईंटचं माप टाकलं तरीही चालेल. सरळ लाईन आपण इथे ओढून ही घ्यायची आहे. इथून आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंचावरती एक पॉईंट आणि इथून घ्यायचं आपल्याला आता 1 इंच. आता ही जी कटिंग आहे ही थोडीशी चेंज होणार आहे कालच्या व्हिडिओपेक्षा, कारण की आता जशी जशी आपली साईज वाढेल तसं तसं याच्यामध्ये थोडंसं चेंजसुद्धा होणार आहे. तर मी 1 इंचाचं इथं माप वाढून घेतलेलं आहे. आता जसं आपण मंदिराला शेप देतो त्याच पद्धतीने आपल्याला हा शेप द्यायचा आहे. या बघा, या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण हा आकार काढून घेतलेला आहे. आता इथलं अंतर जे आहे ना ते आपलं झालेलं आहे 2 इंच. हे 1 इंच, हे 1 इंच, 2 इंच अंतर झालेलं आहे. तर आपल्याला आता हे भाग कव्हर करण्यासाठी आपल्याला जो इकडचा पार्ट आहे फिटिंग पार्ट ह्या साईडनी वाढवावं लागेल. तर ते मी ब्लाऊजवरती कसं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते शेवटी. तर त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, याच्यामध्ये अजून तुम्हाला भरपूर काही शिकायचं आहे. इथून आपल्याला अंतर घ्यायचं आहे जवळजवळ 1.5 इंचाचं तुम्ही इथं अंतर हे घ्यायचं आहे. जसं आपण इथून टक्स घेतला 4 इंच आणि हा पॉईंट तुम्हाला इथं जोडायचा आहे. जो फ्रंट पार्टचा पुढचा पार्ट आहे इथे हा जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि इथून जो आपण अंतर आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. तर ते बघा या पद्धतीने अर्धा इंच, अर्धा तर 1.5 इंच घ्यायचं आहे. 2 रेषा इतकं 1.5 इंच अंतर जे आहे ना ते आपल्याला इथे कट करून टाकायचं. अशा पद्धतीने आता हे फक्त फ्रंट पार्टला जोडायचं, कारण की हा आपला बॅक पार्ट आहे. तर बॅक पार्टचा हा मोंढ्याचा आकार आहे. तर संपूर्ण मार्किंग जे आहे ना ते आपल्या इथं रेडी आहे, बघू शकता. आता हे आपल्याला ब्लाऊजवर कसं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण हे सगळ्यात पहिलं कटिंग करून घेऊया. काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारा. दरवाजा आता हे आपण इथं कट करून घेऊ, म्हणजे दोन्ही पण पार्ट आपले निघतील. तर सगळ्यात पहिला जो बॅकचा मोंढ्याचा आकार आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा.
तर बघूयात आपण इथं हा बॅक पार्ट. आता बॅक पार्ट जो आहे ना, याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. तर मी बॅक पार्ट विषयी आता सांगत नाही. आता इथे आपण जे मार्किंग केलेलं ते व्यवस्थितरित्या कट करायचं. हे बघा, आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे आपला, तर व्हिडिओला लाईक सुद्धा नक्कीच करा. आता जो फ्रंट पार्टचा मोंड्याचा शेप आहे तो इथे कट करून टाकायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपला इतकी सुंदर ह्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. तर ही एकदम प्रॉपर अशी कटिंग आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. यामध्ये पॅटर्न कसं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते. पॅटर्न कसं वाढवायचं मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असते, पण काही मैत्रिणी नवीन आलेल्या असतात, ज्या पहिल्यांदाच आपल्या या व्हिडिओवर आलेल्या असतील तर त्यांना माहीत नसेल, त्यामुळे आपल्याला हे प्रत्येक व्हिडिओत सांगावंच लागतं. तर हे बघा, तर हे जे अंतर आहे, ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवर किंवा अस्तरवरती हे पॅटर्न ठेवशाल त्यावेळेस तुम्हाला हा अंतर इकडे वाढवून घ्यायचा आहे. हे पॅटर्न सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरती ठेवशाल किंवा अस्तरवरती ठेवशाल तर हा पार्ट सुद्धा तुम्हाला या पद्धतीने इकडे वाढवून घ्यायचा आहे. अर्धा इंच वाढवायचा आहे. हा पॅटर्न अर्धा इंच वाढवायचा आहे. हा पॅटर्न अर्धा इंच वाढवायचा आहे. आता जे फिटिंग पार्टला मी वाढवायचं म्हटले ते फक्त आपल्याला फ्रंट पार्टला वाढवायचं आहे. तर हा जो पार्ट आहे हा सरळ लाईन इकडे ओढायची आहे आणि जवळजवळ आपल्याला इकडे अर्धा इंच, पाऊण इंच इकडे वाढवून घ्यायचं आहे. पाऊण इंच वाढवलं तरी चालन, अर्धा इंच वाढवलं तरी चालन. इकडे वाढवायचं नाही आहे, असंच ठेवायचं. फक्त इथून आपल्याला खालच्या साईडला, फिटिंगच्या साईडला वाढवायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि प्रॉपर अशी कटिंग तुम्हाला करायची आहे. आणि त्याच्यानंतर ब्लाऊज स्टिच करायचा आहे आणि तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ब्लाऊज ज्यावेळेस तुम्ही स्टिच करशाल, ज्यावेळेस तुम्ही ट्राय करशाल त्यावेळेस तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमचा ब्लाऊज तुम्हाला कसा बसलेला आहे म्हणून. खरंच सांगते, इतकी सुंदर ह्या ब्लाऊजची फिटिंग बसते. तुम्ही नक्की ट्राय करा. पफ वगैरे सुद्धा इतका सुंदर येतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन गेलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा बघायचा नंतरून कंटाळा येऊन जातो जास्त मोठे व्हिडिओ झाले तर. आणि तरी बाही कटिंग राहिलेली आहे, तर बाही कटिंगचा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवू, जेणेकरून तो तुम्ही डायरेक्टली डाउनलोडच करून ठेवू शकतात. कोणती साईज आली की व्हिडिओ बघितला तरी तुम्ही लगेच कटिंग करू शकतात. आणि एकदा का तुम्हाला कटिंग यायला लागली तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायची गरज पडणार नाही. तर चला व्हिडिओला स्टॉप करते, सुरुवात नाही करत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.